दुसऱ्या झाडाचा 9 इंच त्याचा 29 आला, 29 इंच आज आपण मोपला, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात 20 इंचांनी वाढ झाली. त्याच्या पाठीमागचा 33 आला, 33. त्यानंतर हिटला 32 आला समोरचा, हे 12 इंच आणि एक 11 इंच होत. आणि ती पलीकडचा काहीतरी मला वाटतंय ती बी 31-32 काहीतरी 10 इंच होता ती पहिला ती 10 इंच होता, तो 31 इंच आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्यात एक 20 इंचांनी वाढ झाली, सरासरी 20 इंचांनी 3 महिने 12 दिवसात वाढ झालेली आहे. आजची तारीख किती आहे? आज तारीख 24 किती? 24 डिसेंबर 2024, बरोबर आहे की नाही? तर ह्या प्लॉटची काय परिस्थिती होती आपल्याकडे? 8 सप्टेंबर 2024 ची एक शूटिंग आहे. ती जर शूटिंग कुठल्याही शेतकऱ्यांनी, किंवा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ती फोटो पण थोडक्यात एक टाकण्याचा आणि कमी वेळेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. जर पूर्वावस्थेचा फोटो किंवा व्हिडिओ जर बघितला आणि आजची ही परिस्थिती बघितली तर ना भूतो ना भविष्यम, म्हणजे मला वाटतं प्लॉट बसलेला असेल तर प्लॉट वाढवण्यासाठी वापरा बायोरेनिक आहे औषध. जसा मंत्र मारून इच उतरवत्यात तसा वापरा बायोरेनिकची टेक्नॉलॉजी सोडून बसलेले प्लॉट उचलवायला काय हरकत नाही. म्हणजे चमत्कार म्हणलं तर शेती क्षेत्रात वापरा बायोरेनिक, थोडक्यात तुम्ही मंत्र म्हणा, चमत्कार म्हणा, काय म्हणायचंय म्हणा, पण एक असं आहे की त्याला काही बी उपमा देईन ती बरोबर फिट बसन अशी उपमा. कारण परिसराचा जसा स्पर्श लोखंडाला होतो आणि लोखंडाचं सोनं होतं, तसं थांबलेले प्लॉट जर उचलायचे असेल तर तिथं पाहिजे वापरा बायोरेनिक. बरोबर आहे. ही चमत्कार किती दिवसाचा आहे? फक्त 3 महिने आणि किती दिवस? 3 महिने आणि 16 दिवस. म्हणजे ह्या प्लॉटला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्यापूर्वी हा प्लॉट 5 महिने 10 दिवसाचा होता. ही तारखेचा उल्लेख आपला पूर्वावस्थेच्या व्हिडिओ मध्ये आहे, म्हणून आपण बोलतोय. बरोबर आहे का? म्हणजे 5 महिने 10 दिवसाचा प्लॉट, ज्या प्लॉटनी वय खाल्लं होतं, खतं खाल्ली होती, खतं जमिनीत पडून होती, उचलली जात नव्हती, वेळ गेलता, वय खाल्लं होतं आणि कष्ट करून सगळं करून आपल्या किळीनी जी काय थोडक्यात प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आणलं होतं ती बी आलती. तर ह्या वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शनाने तुम्हाला बी प्रॉब्लेम मधून बाहेर काढलंय, किळीला बी एक नंबरच भाग झाले. एक नंबरच भाग झाले. मग ह्या रोडनी येणार जाणार शेतकरी काय बोलतात? आता म्हणते तिला काय केलंय नेमकं तू? पहिली कशी होती ना, आता काय केलंय नेमकं? बाग एक लेवलच बाग आणली, काय केलंय नेमकं? आता तेच कळून चुकलं ना काय नेमकं काहीतरी मार्केटमध्ये आहे की जे कष्टकरी शेतकऱ्यांना तारणारी ही वापरा बायोरेनिक आहे. की कुणीही ज्या वेळेस हे व्हिडिओ पाहताना तर तुमचे नातेवाईक मित्रमंडळी 100% ते शेतकरीच आहेत. सगळेच तुमचे बिझनेसमॅन नाहीत, सगळेच नोकरदार नाहीत. आणि नोकरदार बिझनेसमॅन जरी असले त्यांना 2-2, 5-5, 200-200 एकर क्षेत्र आहे. माझी अगदी हात जोडून कळकळीची तुम्हाला एक सगळ्यांना विनंती, शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय, भूतो ना भविष्यम. आम्ही सुद्धा ह्या प्लॉटला आज आलो ना, आज तर आमचं सुद्धा तिकडूनच वाटावरून लांबून पाहताना असे चेहरे सगळ्यांचे हे झाले का? बरोबर. तर अचानक प्रत्यक्षात देव आपल्या समोर त्याच्या रूपासकट उभा राहावा आणि मग देवा तुझं नमस्कार, धन्यवाद, तू तुझं रूप दावलं, असं ज्या वेळेस खरा भक्त सेवा करत असताना त्याला देव भेटतो ना, तसं आज आम्हाला पण जाणवलं. का हो साळुंखे साहेब, गोगर साहेब? तसंच झालं ना. हा, जाणवलं का नाही? का की ही तिकडून आम्ही बघतोय ही केळी उचलली होती, पण इतकी म्हणजे आम्ही मार्गदर्शक असताना आम्हाला पण चकित करतोय रिझल्ट. आता आपण एकदम एंडचा पण बुंदा मोपला, किती मिळाला जास्तीत जास्त? नाही, एकदम खालचा आपण मोपला 38 असतं तर काय सांगायचं? काय आम्ही एका साईडला गेलतो, त्यांनी मला वाटतं 4 महिन्याची काय किडी असताना वापरलो. का काय नाव सरांचं? त्या शिंदे, बाळासाहेब शिंदे. त्यांचा बुंदा आला 42 का 41 इंच. किती? 42 इंच. 36 ते 42 किती? ही 36 इंचाचा बुंदा आहे हा. आपण तिथल्या काय फण्या पण बघितल्या, दांड बघितलं, जी काही निसवण कुठतरी झालेली सुरू, त्याच्या कमीत कमी फण्या अगदी 11 आहेत, जास्तीत जास्त 13 आहेत, आहे का नाही? म्हणजे 13वी गोंडा असेल किंवा 11वी गोंडा असेल. पण आपण त्या फणीतला अंतरी बघितली, वादा बघितला, घड बघितला, दांडा तर त्या घडाचा असा आहे त्याच्याबद्दल काहीच बोलू नाही. असं वाटतंय ते की ती दांड आहे का दांडूई, म्हणजे नेमका त्याला कुठली उपमा द्यावा बाबा? 4 इंची पायपावणी वाटतंय का नाही? 4 इंची पायपावणी म्हणजे 3 इंच सुद्धा तिथं नाही उपमा बसत. 4 इंच असल्यावर म्हणजे ती मी म्हणतो असताना 3 इंच असू द्या, पण नजरेला वाटतंय ती 4 इंच. नाही, मी म्हणतो ती 4 नाही 5 इंच बसू द्या,
पण ज्यावेळेस मापन ती वेगळं असेल. त्याला दांडा दांडा म्हणतो ना, केळीचा दांडा, तो दांडा दिसतच नाही, दांडीच दिसती हाय का जास्त वेळा. हा अशी झाड आहे बघा बरं हा, का. नाही झाड आहे. आपण त्या व्हिडिओ मध्ये अशी म्हणजे आपल्याला दावलंय काय- आणि हा. ही जी आपण बोलतोय ह्याच्यात तो व्हिडिओ अगदी मिक्स करू की आम्ही जी बोलतोय ती तसं आहे का. तर ही जी तुम्ही आतापर्यंत ह्या प्लॉटला अगदी 5 महिने आणि 10 दिवसाचा झाल्यानंतर जो काय धाडसी निर्णय घेतला आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुम्ही वापरण्याचा, तर आतापर्यंत ह्याच्यासाठी वापरा बायोऑर्गॅनिकचे कंटिन्यू किती डोस झाले? म्हणजे पहिल्यापासून का? हा, पहिल्यापासून आतापर्यंतचे डोस किती झाले आपले? मग, त्यावेळेस तर चार. आम्ही तुम्हाला 3 दिलते. ज्यावेळेस पहिल्यांदा झालतो त्यावेळेस 3 देऊन गेलतो. हा, तीन. त्याच्यानंतर आणि किती आताचे वापरले? किती 2 झालेत ना, 2. आताचे 2. म्हणजे टोटल आपले 5 डोस झालेले हा, आहेत 5 3 डोस. महिने 16 दिवसामध्ये. 16 दिवसात. म्हणजे बरोबर मी आहे. इतक्यापर्यंत का उल्लेख करतो की हे तुम्ही पाहताय, पण पाहणाऱ्या शेतकरी मित्रांनो, तुमचा जर असा प्लॉट झालेला असेल तर 100% तो प्लॉट एकदम सुदृढ होईन, चांगल्या अवस्थेला येईन, चमत्कार होईन. पण त्यासाठी चमत्कारासारखा एकदम धाडशी धनदाकट खर्च पण केलेला आहे सरांनी. 5 डोस सोडलेले आहेत. म्हणजे तुम्ही एखादा दुसरा डोस सोडताना ना म्हणता वापराचं काय एवढं काय असं काय, त्याचा कंटिन्यूपणा तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस हे 100% तुम्हाला थोडक्यात हरून देणार नाही. कारण आज काय आहे, मला काय म्हणायचं साहेब, उदाहरणार्थ वापरा बायोऑर्गॅनिक ही तुमच्या ह्या प्लॉटमधून जर काढलं बाजूला, तर ह्या प्लॉटमध्ये काय राहिलं होतं? काहीच नाही. ट्रॅक्टरचं घालायचं हा, राहिलं. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे मी म्हणतोय ना, नाही, आम्ही होता, होता. ही चुकून तुमच्या हा. चिरंजीवच्या जर नजरेला ती वापरा बायोऑर्गॅनिकचा युट्यूबला व्हिडिओ आला नसता, नसता, तर बरोबर आता आहे. कदाचित हे दुसरं पीक असतं. मी म्हणायची बरोबर गरज आहे, नाही. खरं आहे, खरं आहे ती. कारण ती पोझिशन झालेलीच होती. हा, हा. पण ती झालेला खर्च, गेलेला वेळ, केलेलं कष्ट तुमचं वापरा बायोऑर्गॅनिक असं बाहेर काढून दिलं. ही आज काढलंय. इथं साक्षीदार प्लॉट आहे. आपण बरोबर दोघं आहे, आहेत, काढलंय, तो पार्ट काढलंय. वेगळा हा. आहे, पण प्लॉट आहे. तर खरं. हे काय व्हिडिओ पाहणारे माझे शेतकरी मित्र आहेत, तुम्हाला अगदी हात जोडून कळकळीची विनंती, हे व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेस पाहताय त्यावेळेस तुमच्या स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअपला शेअर करा. काही तुमच्या मित्रमंडळी ग्रुप असतील, पर्सनल तुमच्या मित्रमंडळींचे काही नंबर असतील त्यांना शेअर करा. तसंच फेसबुकला वगैरे अपलोड करा. त्याचं कारण असं की आज शेतकरी कष्ट करतोय उन्हातानात, अगदी थंडीत, कुठल्याही वातावरणाचं न गारण करणारा म्हणलं तर माझा शेतकरी आहे. आणि त्या शेतकऱ्याला आपण सगळ्यांनी एक मदतीचा हात म्हणून हे व्हिडिओ जर कुठेतरी शेअर केले, त्यांनी पाहिले आणि त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जर कळलं की बाबा आयला मी एवढ्या पद्धतीने कष्ट करत असताना जर माझे इतके चांगले अशा लेवलला प्लॉट इतक्या कमी वेळेत येत नाहीत आणि ह्या वापरा बायोऑर्गॅनिकमुळे जर इतकं एकदम छान पद्धतीने प्लॉट जर बनतात, तर मी पण ही टेक्नॉलॉजी वापरून पाहतो. ही ज्यावेळेस तुम्ही शेअर करता, शेअर केल्यानंतर तुमचे मित्रमंडळी, गावकरी जी काय पाहतील त्याच वेळेस ते निर्णय घेतील. पण आपणच असं ठरवलं बघायचं आणि पुढं ढकलायचं, बघायचं आणि पुढं ढकलायचं, तर साहेब आज जर बारीक अभ्यास केला तर ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये आपण एकमेकासाठी कर्म करायचं तर लय लांब राहिलं, उपकार करायचं तर लय लांब राहिलं. पण आपण असंच जर चांगलं कर्म केलेल्यांना बी ढकलीत राहिलो तर मग मला वाटतं येणाऱ्या दिवसात आपण काय करीन का नाही करीन आपल्या समाजासाठी हे खूप लाजिरवाणी गोष्ट ठरण. बरोबर आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला की विनंती का करतो, अगदी 4-4 वेळा हात जोडतो. त्याचं कारण असं की माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला माहिती की इथं रानात किती कष्ट करावं लागतं, किती घाम गाळावा लागतो, किती पैसा वाचावा लागतो. आणि हे सगळं अंधाधुंदी कष्ट करणारा आणि अंधाधुंदी कुठल्याही कंडिशनला, कुठल्याही पिकासाठी झटणारा म्हणलं तर फक्त माझा शेतकरी आहे. आणि त्याच शेतकऱ्याला जर आपण एक न्याय द्यायचा प्रयत्न केला, कुठतरी स्टेटसला ठेवून, कुठतरी शेअर करून, तर 100% आपल्याला आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. नुसता आशीर्वाद लागणार नाही तर वापराचा जेवढं काय आपले शेतकरी वापरणार आहेत मार्गदर्शन, तर ह्या मार्गदर्शनामध्ये 34 प्रकारचे कंटेन आहेत, रोहर आणि गुरथर 2 प्रोडक्टमध्ये. आणि हे भरपूर काही कंटेनचं हे 2 प्रोडक्ट ज्यावेळेस कुठलाही शेतकरी कुठल्याही पिकासाठी वापरेल त्यावेळेस ते निघणारं उत्पादन आहे हे ऑर्गॅनिक निघणार आहे आणि चविष्ट निघणार आहे. त्या सगळ्या अन्नद्रव्याचं भांडार असणार आहे. ज्यावेळेस आपल्या कोणाच्याही खाण्यात येणार आहे त्यावेळेस आपल्या शरीराची तृप्तता, ज्यावेळेस सगळ्या प्रकारचं अन्नद्रव्य आपल्या शरीराला मिळतं त्यावेळेस आपण सगळ्या आजारांपासून लांब असतो. आज आपल्याला बऱ्याच प्रकारचे अन्नद्रव्ये अन्नातनं खायला न मिळाल्या कारणानं दवाखान्यातल्या बऱ्याच गोळ्या आपल्याला खावा लागतात. त्या जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या सगळ्यांच्या बंद व्हाव्या, तर मला वाटतं की येणाऱ्या दिवसात वापरा बायोऑर्गॅनिक ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप गरजेची टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यात अजून एक खोलवर जर घुसायचं म्हणलं तर मागचे 20-25 वर्षाच्या काळापासून जी बिस्लरी पाणी आलेलं आहे त्याला आपण सहजासहजी फक्त फिल्टर करून बाटलीत भरलं तर त्याला 20 रुपये देतो. फिल्टर करून बाटलीत भरलं तर त्याला 20 रुपये देतो. 34 प्रकारची टेक्नॉलॉजी बांधावरती येऊन कुठलंही मार्गदर्शन चार्ज न घेता फक्त टेक्नॉलॉजीचे पैसे घेतले जातात. आणि ही टेक्नॉलॉजी जर वापरली तर येणाऱ्या दिवसात बिस्लरीचं पाणी शेतीला वापरण्याची गरज पडणार नाही. आणि जर मेन फिल्टर हा जमीन
आपण चाललोय असंच खराब करीत इथं जर वापरा बायोऑर्गॅनिक सारखी जर टेक्नॉलॉजी पोचली नाही तर भविष्यात ही काळी आई आणि ही पीक आपल्याला माफ करणार नाही. ती एकच सांगन, बिस्लरीचं पाणी दी तर मी पिकन. बरोबर मग तुम्हाला पीक नाही, तुम्हाला ज्यावेळेस माती परीक्षण करतील, ज्यावेळेस पाणी परीक्षण करतील, त्यावेळेस ते परीक्षण करणारे सांगतील साहेब तुमच्या जमिनीत का नाही कुठलंही पीक येताना तुम्हाला बिस्लरीचं पाणी द्यावं लागेल. मग बिस्लरीचं पाणी द्यायला आपण कुणीही इतके मोठे नाहीत. म्हणून मला त्याच्या अगोदर एक तुम्हाला पूर्वकल्पना द्यायची की येणारे दिवस बिस्लरीचं पाणी जमिनीला देणे अगोदर, आजची तारीख आहे 24/12/2024, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये हे दिवस कुठतरी ऐकायला भेटतील पेपरला. पण शेतकऱ्याला बिस्लरीचं पाणी द्यायची बारी आली, एक्वा बसवायची बारी आली. त्याच्या अगोदर वापरा बायोऑर्गॅनिक जर वापरलं तर जमीन हा मेन फिल्टर आपण सगळीजण मिळून सुधारू शकतो. जमीन हा मेन फिल्टर सुधारला की दवाखाने हे सगळे एकदम कमी होतील, शेतकऱ्याचं उत्पादन वाढन, निघणारं अन्न चविष्ट निघन आणि ह्या सगळ्यातनं सगळी समाधानी होणार आहेत. कारण जे काय मीठ भाजीत कमी असेल तर जीभ सांगती की मीठ कमी, मग अन्नद्रव्याची खूप काय कमतरता ज्या वेळेस शरीराला पडती त्यावेळेस डॉक्टर पण सांगतात तुम्हाला ह्या नावाची गोळी, त्या नावाची गोळी आणि सकाळ आणि संध्याकाळ जेवण अगोदर आणि जेवणानंतर अशा तुम्हाला चालू ठेवावं लागतील. या गोळ्या तुम्हाला वाटत असेल चालू नाही, प्रत्येकाला करावं लागतं ना भविष्यात. बरोबर आहे. भविष्यात आज माझे शब्द तुम्हाला कडवाट वाटत असते, रुतत असते, तर भविष्यात गोळ्या चालू झाल्यावर आठवण होईल की मेहर साहेब बोंबलत होत. स्वार्थ नाही माझा, येणाऱ्या दिवसाची काळाची गरज आहे.